Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 6 subject English poem There is a hole in the bucket. विद्यार्थ्यांनो, ही जी पोएम आहे देअर इज अ होल इन द बकेट या पोएमचे मागील व्हिडिओमध्ये पॉइंटर्स आपण लर्न करत होतो. या व्हिडिओमध्ये आता आपण क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी लर्न करणार आहोत. क्वेश्चन नंबर 6, फॉर्म अ पेअर, मेक अ लिस्ट ऑफ 10 एव्हरीडे प्रॉब्लेम अँड देअर सोल्युशन. एव्हरीडे प्रॉब्लेम, तुम्हाला दररोज येणारे जे प्रॉब्लेम आहे या ठिकाणी ते आपल्याला प्रॉब्लेम राईट डाऊन करायचे आणि त्यावरती सोल्युशन हे या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचं. म्हणजे प्रॉब्लेम आणि सोल्युशन हे आपल्याला या ठिकाणी लिहायचे आणि किती लिहायचे? 10 प्रॉब्लेम आणि त्याच्यावरती 10 सोल्युशन हे या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचे. तर तुम्ही या नोटबुकमध्ये पाहू शकता की प्रॉब्लेम आणि सोल्युशन हे या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले आहे. मग या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आहे, फर्स्ट प्रॉब्लेम आहे, डस्ट इज स्प्रेड ऑन द फ्लोअर, धूळ ही जमिनीवर पसरलेली आहे. मग त्याच्यावर सोल्युशन काय? क्लीन इट, स्वच्छ करा, अँड वॉश विथ द क्लॉथ, तुम्ही त्या ठिकाणी स्वच्छ करा आणि त्याचप्रमाणे तिला पाण्यानेही धुवा. नेक्स्ट प्रॉब्लेम, वॉटर मोटर इज नॉट वर्किंग, पाण्याची जी मोटर आहे ती काम करत नाही. मग त्याच्यावर सोल्युशन, कॉल द इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रिशियनला बोलवा. प्रॉब्लेम, मोटरसायकल हॉर्न इज नॉट वर्किंग, मग सोल्युशन, चार्ज द बॅटरी, मोटरसायकलचा हॉर्न हा बंद आहे किंवा काम करत नाही. मग त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यावर काय सोल्युशन केलं पाहिजे? चार्ज द बॅटरी, त्याची जी बॅटरी आहे ती चार्ज केली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, चेअर इज ब्रोकन, खुर्ची तुटली. मग सोल्युशन आहे, शो इट टू कार्पेंटर, तुम्ही ती कोणाकडे दाखवायची? कार्पेंटरकडे, की तो त्या ठिकाणी रिपेअर करून देईल. प्रॉब्लेम, अ टॅप इज लिकिंग, नळ हा लिकिंग होत आहे, म्हणजे त्या ठिकाणी नळाचं पाणी हे गळत आहे. सोल्युशन, कॉल द प्लंबर, मग कोणाला बोलवायचं? प्लंबरला. प्रॉब्लेम, टॉईज ब्रेक, एखादी टॉईज असेल लहान मुलांचं तर टॉईज ब्रेक ते जर तुटलं तर सोल्युशन आहे, यूज फेविक्विक टू जॉईन इट, तुम्ही फेविक्विकचा वापर करून ते जे टॉईज आहे तुटलेलं ते त्या ठिकाणी जोडू शकता. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, पेन डज नॉट राईट प्रॉपरली, पेन हा योग्यपणे चालत नाही. सोल्युशन, चेंज द पेन, मग तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं? पेन हा त्या ठिकाणी बदलू शकता. प्रॉब्लेम, मोबाईल इज नॉट वर्किंग, सोल्युशन, शो इट टू मोबाईल शॉप, मग त्या ठिकाणी तुम्ही जो मोबाईल आहे जो काम करत नाही तो कोणाकडे दाखवायचा? मोबाईल शॉपवर, मोबाईलच्या दुकानावर. प्रॉब्लेम, फॅन इज नॉट वर्किंग, फॅन काम करत नाही. सोल्युशन, कॉल ॲन इलेक्ट्रिशियन, मग कोणाला बोलवायचं? इलेक्ट्रिशियनला. नेक्स्ट प्रॉब्लेम, बाईक इज नॉट स्टार्टिंग, बाईक चालू होत नाही. मग सोल्युशन, कॉल द मेकॅनिक. त्याचा प्रॉब्लेम, कट द फिंगर, एखाद्याचा बोट चिरला गेला. मग सोल्युशन काय? कॉल द डॉक्टर. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी प्रॉब्लेम आणि सोल्युशन हे या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले आहे. असेच प्रॉब्लेम आणि सोल्युशन तुम्हीही या ठिकाणी राईट डाऊन करू शकता. त्यानंतर इथं एक ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे, लर्निंग अबाउट लँग्वेज, काउंटिंग अँड मेजरिंग, म्हणजे काउंटिंग मोजणे आणि मेजरिंग माप घेणे, म्हणजे काही गोष्टी या मोजतात आणि काही गोष्टींची मापही घेतली जातात. मग कोणकोणत्या गोष्टींची काउंट केलं जातं आणि कोणकोणत्या गोष्टींची मापही घेतली जातात, म्हणजे काउंटिंग अँड मेजरिंग ह्या जे कन्सेप्ट आहे या ठिकाणी आपल्याला क्लिअर होणार आहेत. मग नोट दॅट वी कॅन काउंट होल, ॲक्सेस, स्टोन एक्सेट्रा, तुम्ही एखादी छिद्र असतात किती ठिकाणी छिद्र आहे ते मोजू शकतात, ॲक्सेस कुऱ्हाड किती आहे ते मोजू शकतात, स्टोन किती आहे ते मोजू शकतात. म्हणजे या तिघही गोष्टी आपण काय करू शकतो? काउंट करू शकतो. दॅट इज वाय दे हॅव द प्लुरल फॉर्म्स, कारण हे कसे आहेत? प्लुरल फॉर्म्समध्ये, म्हणजे अनेक वचनी आहे. बट वी कॅन नॉट काउंट मटेरियल, परंतु जर काही मटेरियल असलं तर ते मात्र आपल्याला या ठिकाणी काउंट करता येत नाही. लाईक वॉटर, मिल्क, स्ट्रॉ, पाणी, दूध, स्ट्रॉ ह्या ज्या आहे ह्या आपण काउंट करू शकत नाही. देअरफॉर युजली वी डू नॉट से वॉटर, मिल्क ऑर स्ट्रॉ, आपण या ठिकाणी वॉटर, मिल्क
हे या ठिकाणी आपण काउंट करू शकत नाही. मग वी मेजर दीज मटेरियल अँड से अ बकेट ऑफ वॉटर. या ठिकाणी पाणी जर मोजायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एखादी माप वापरावं लागतं. म्हणजेच त्या ठिकाणी पाणी हे काउंट नाही करता येत तर मेजरिंग करता येतं. मग अ बकेट ऑफ वॉटर म्हणजे एखादी बकेटभर पाणी. अ कप ऑफ मिल्क, दूध जर मोजायचं असेल तर कशाने मोजू शकतो आपण? कपाने. अ कप ऑफ मिल्क. अ स्पूनफुल ऑफ शुगर, शुगर मोजायचं असेल तर आपण या ठिकाणी शुगर ही चमच्याने मोजू शकतो. एक्सेट्रा. वी कॅन ऑल्सो सी 2 लिटर ऑफ ऑइल. त्याचप्रमाणे अजूनही आपण वेगवेगळे एक्झाम्पल या ठिकाणी पाहू शकतो. 2 लिटर्स ऑफ ऑइल, 2 लिटर तेल. हाफ अ लिटर ऑफ मिल्क, अर्धा लिटर दूध. 1 किलो ऑफ शुगर, 1 किलो साखर, एक्सेट्रा. या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण मेजरिंगमध्ये या सर्व गोष्टींचा यूज हा करत असतो. म्हणजे मेजरिंग माप या ठिकाणी अशा प्रकारे या सर्व गोष्टींची मापं ही या ठिकाणी आपण घेत असतो. मग वॉटर, मिल्क, शुगर अशा हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वी से पीसेस ऑफ क्लोथ, स्लाइस ऑफ केक, अ लोफ ऑफ ब्रेड, रॅदर क्लोथ्स, केक्स ऑर ब्रेड्स. अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी ह्या आपण काही गोष्टी या काउंट करतो आणि काही गोष्टी या आपण मेजरिंग करतो. म्हणजे ज्या गोष्टी आपण मापात मोजतो त्यांना म्हणायचं मेजरिंग, आणि ज्या गोष्टी आपण अंकामध्ये मोजतो त्यांना म्हणायचं आपण काउंटिंग. तर अशा प्रकारे काउंटिंग आणि मेजरिंग या दोघंही कन्सेप्ट या ठिकाणी मी क्लिअर केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला येणारे नवीन नवीन व्हिडिओ याची नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहतील. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.